नमस्कार. इग्नाइट अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. SSC GD ची 26,146 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आपण फॉर्म भरले आणि त्याच वेळेस त्या नोटिफिकेशन मध्ये असं म्हटलं होतं की एक्झाम ही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आतुरतेने वाट बघत होतो की नेमकी ही परीक्षा कधी होणार. तर याच परीक्षेबाबत आणि या हॉल तिकीट बाबत नोटिफिकेशन आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 20 फेब्रुवारी ते 7 मार्च या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे. SSC GD हे लक्षात घ्या. मग आता नेमकं तुमची परीक्षा किती तारखेला आहे, कोणत्या शिफ्ट मध्ये आहे, कोणत्या सिटी मध्ये आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला एक लिंक वर जावं लागेल. ती लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वरती गेल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन ID नंबर टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचा आहे. प्लीज सिलेक्ट फर्स्ट सेंटर नेम. तुम्ही जी सिटी सिलेक्ट केली होती त्यावेळेस ती इथे टाकायची आहे. हा व्हेरीफाय ह्युमन म्हणजे हा जे काही 7+8 15 म्हणजे जो काही आकडा येईल त्याचे बेरीज करून इथे टाकायची आणि सर्च नाव म्हणायचं. सर्च नाव म्हटल्यानंतर तुम्हाला मग काय दिसणार आहे, 3 गोष्टी तुम्हाला दिसणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुमची एक्झाम किती तारखेला आहे. दुसरी गोष्ट तुमची एक्झाम कोणत्या शहरामध्ये आणि कोणत्या सेंटरला आहे. आणि तिसरी गोष्ट तुमची एक्झाम कोणत्या शिफ्ट मध्ये होणार आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हॉल तिकीट कधी मिळणार आहे. एक्झामच्या अगोदर 4 दिवस हे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे आता हॉल तिकीट दिसत नाहीत म्हणून गोंधळून जाऊ नका. एक्झाम ज्या दिवशी तुमची होणार आहे, समजा एखाद्याची एक्झाम 20 तारखेला असेल तर त्याचं हॉल तिकीट 16 तारखेला येईल. ठीक आहे. एखाद्याची एक्झाम समजा 4 तारखेला असेल तर त्याचं हॉल तिकीट 28 फेब्रुवारीला येईल. म्हणजे एक्झामच्या अगोदर, ठीक आहे ना, म्हणजे एखाद्याची एक्झाम 4 मार्चला असेल तर 28 फेब्रुवारी मला असं म्हणायचं होतं. ठीक आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामच्या अगोदर 4 दिवस हॉल तिकीट येणार आहे. त्यामुळे आता एक्झामची तारीख आलेली आहे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला या ठिकाणाहून समजणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मग हॉल तिकीट कुठून काढायचं, तर ही जी लिंक आहे जी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, याच लिंक वरती क्लिक केलं की तुम्हाला एक्झामच्या अगोदर 4 दिवस हॉल तिकीट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. चला मग आता हे जे खालचं जे आहे बॉक्स, हे काय आहे, तर याच्यामध्ये जर तुम्हाला आता तुमचा लॉग इन ID जर आठवत नसेल, तुम्ही तुमचा पासवर्ड वगैरे विसरला असाल, तर मग इथे तुम्ही तुमचा रोल नंबर विसरल्यामुळे परत एकदा तुम्ही इथे जनरेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं, तुमच्या वडिलांचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, तुम्ही कोणतं सेंटर निवडले ते परत हे व्हेरीफाय करून टाकायचं आणि सर्च नाव म्हणायचं. या ठिकाणी तुम्हाला तरी सुद्धा तुमची सगळी माहिती दिसणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, SSC GD च्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. या संधीचं आपल्याला सोनं करायचंय आणि पहिल्यांदाच हा पेपर आपल्याला मराठी माध्यमातून देता येणार आहे. त्यामुळे नक्कीच ही संधी आपण सोडायची नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, आता ही सगळी माहिती घेतल्यानंतर SSC GD ची आपण ही बॅच सुरू केलेली होती. या बॅचचा फायदा हा हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. अजूनही आपली ही बॅच चालू आहे. ठीक आहे. ही बॅच तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही आजही ही बॅच घेऊ शकतात. त्याच पद्धतीनं आता परीक्षेच्या तोंडावर SSC GD चा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नवर आधारित एक टेस्ट सिरीज सुद्धा आपण देत आहोत, जी ऑनलाईन टेस्ट सिरीज असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला ह्या टेस्ट मिळणार आहेत. या टेस्ट मध्ये 3400+ प्रश्न असणार आहेत आणि टोटली TCS SSC GD च्या पॅटर्न वरती ही टेस्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आता अभ्यास झाला असेल, जास्त झाला असेल, कमी झाला असेल, पण टेस्ट नक्की सोडवा. कारण या टेस्टमुळे तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होते, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि आपण कुठे कमी पडतोय हे सुद्धा तुम्हाला समजतं. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला 8888 99 61 16 या नंबरला फोन करायचा आहे. या SSC GD ला जी मुलं महाराष्ट्रातून बसलेली आहेत, या सर्व मुलांना मी इग्नाइट परिवाराकडून परीक्षेकरता खूप खूप शुभेच्छा देतो.
आपल्याला नक्कीच यश मिळो, आपलं जे स्वप्न आहे अंगात वर्दी परिधान करण्याचं ते पूर्ण हो, यासाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.